धन्यवाद. नमस्कार. किनवट जनता जो माझ्यावर एवढा विश्वास केले, एवढं प्रेम दाखवले, त्याच्यावर जास्त मी काही जास्त बोलू शकत नाही. एवढं अफाट प्रेम, एवढं जास्त मताने, म्हणजे त्यांचं जीत हे सगळं, माझं जीत नाही आहे हे. त्यांचं एवढं प्रेम, एवढं आशीर्वाद बघून खूप मन भारावून गेलं. म्हणत होते सगळे तुम्ही खूप लीडवर येतात, तरीसुद्धा खूप आनंद वाटतो तेव्हा म्हणताना. पण आज तो दिवस आला, खूप आनंद होतोय. जनतेचा विजय हा, त्याचा खूप प्रतिसाद मिळाला, खूप प्रेम मिळालं. खूप खूप धन्यवाद. असेच आशीर्वाद राहू द्या, असेच प्रेम राहू द्या. आणि मी तुमचे आशीर्वाद, तुमच्या प्रेमाला कधी गळा पडू देणार नाही. आणि मी असे प्रामाणिकपणे तुमच्या ज्या समस्या जे काही असतील, शासनाकडून जे काही असतील, काही जे शासनाकडून ते तुम्हाला जे भेटायचे ते मिळत नसेल काहीतरी, तर त्याच्यामुळे मी पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करते. माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. मी अगदी प्रामाणिकपणे पालन करणार. त्यांचं खूप खूप आभार, खूप खूप प्रेम. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. प्रभाग क्रमांक 7 मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे मला निवडून दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये माझ्यासाठी जे सगळे चिंतक, कार्यकर्ते, पक्ष आणि पक्षश्रेष्ठी सर्वांनी जे मला मदत केली आणि निवडून देण्यामध्ये सहकार्य केले, आणि त्यांचेही खूप खूप आभार. आणि या कार्यकाळात जास्तीत जास्त काम करून सातत्याने लोकांची सेवा कशी करता येईल यासाठी मी प्रयत्नशील राहील. नमस्कार. या नगरपरिषदेच्या निवडणुकामध्ये मला ज्यांनी मतदान करून जे काही मला नगरपरिषदेमध्ये काम करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्व मतदार बंधूंचे मी मनापासून आभार मानतो. आणि जे काही पुढे कार्य करण्याची मला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि असेच पुढे चांगल्या पद्धतीने काम करण्याचं चांगल्या प्रकारे काम करेन. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. अस्सलाम वालेकुम. मी अभय नगराळे, प्रभाग क्रमांक 4 SC उमेदवार. मी समतानगर, सुभाषनगर, मथुरानगर येथील सर्व मतदार बांधवांना त्यांचे आभार नाही मानायचे आहे. मला त्यांचे कामं करायचे आहे. मला मी काम करण्यासाठी उमेदवारी घेतली होती आणि मी निवडून आलो. माझ्या मतदारांनी जे मला मतदान दिलेले आहे, मी त्या मतदानासाठी मी त्यांचा आभार व्यक्त न करता मी त्यांचा ऋणी आहे. 5 वर्ष. मी 5 वर्षात त्यांच्या प्रत्येक एका मताचं मी मोल त्यांना देईन. मी त्यांच्या नाली, रोड, रस्ता, जे सेवक करण्याचं जे काम राहते ते काम मी करण्यासाठी सदैव तत्पर राहीन. आणि माझ्यानं जे त्यांचे कामं होतील ते मी करेन. अस्सलाम वालेकुम. वार्ड क्रमांक 10 के सभी मेरे वोटर्स जिन्होंने मेरा साथ दिया, जो मेरे साथ रहकर भी साथ दिया, और पीछे भी जिन्होंने मेरा काम किया हमदर्दी से, मेरे भाई बहन, बड़े छोटे, सबका मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ. मुझे आपने नगर सेवक बनाया वार्ड क्रमांक 10 से. आपने मुझ पर भरोसा किया, तो आपके भरोसे पे मैं हमेशा चलूँगा. और 5 साल जितना हो सके मेरे से उतना मैं काम करूँगा. आप लोगों का जो भी रात बेरात आपके जो भी काम रहेंगे, मेरे घर के दरवाजे आपके लिए खुले रहेंगे, मेरा फ़ोन खुला रहेगा. जितने जो भी आपने मेरी मदद की, आप सबका बहुत बहुत दिल से शुक्रिया करता हूँ. और 5 साल आपका मुझ पर ऐसा रहेगा. पहली बात तो सबको मेरा 2 नंबर जो जनता है ना, उसके लिए मैं उनका धन्यवाद करते. मैं प्रचंड ओटो से उनको आहे ना मराठीतून सांगतो, त्यांनी आहे ना प्रचंड मताने मला विजय करून त्यांचं खूप मनापासून आभार मानता आहे मी. आणि आहे ना आज फक्त सूर्य आहे ना सत्याचंच उगवला. कारण की आहे ना लोक म्हणतात ना सत्याचंच उगवलं. एक सक्षम महिला काय करून दाखवते आता तुम्हाला माहीत झालं असेल. तो आगे की रणनीति क्या है आपकी? आगे क्या करना चाहते हैं, जैसा कि लोगों की समस्या के लिए? लोगों की समस्या, जनता सेवा. राजकारण म्हणून आम्ही नाही उतरले, फक्त जनतेची सेवा करण्यासाठीच आम्ही उतरले हे राजकारणात. राजकारण आम्ही पहिली बार उभी टाकले या सेवेत. आम्ही सगळं काम करतात आणि निवडण्यावर खूप आभार. सबका बहुत बहुत धन्यवाद करती हूँ. मेरा जो किनवट तालुका, मेरे सब बच्चे, मेरे भाई, मेरे बहन बहुत वोटों से अपन जीत के आए हैं. मैं सबके लिए बहुत आभार मानती हूँ और हमेशा उनकी ही जिद्दत में रहेंगे. उनकी हम जो भी हमसे हमारे साथ रहे उनकी हम हमेशा ख्याल रखेंगे. सर, क्या कहना चाहते हैं? आज सभी जनता ने आपको भरपूर वोटों से जीत हासिल दी, और उसके बारे में क्या कहना चाहते हैं? ये जीत जो
जनता का जीत है। जनता ने दिल से जो नगर अध्यक्ष का उम्मीदवार चुना था, उसका जीत ये सर्वोच्च है मेरे लिए। उसके लिए मैं सबको माँ बाप जनता को धन्यवाद देता हूँ और तहे दिल से धन्यवाद करता हूँ सभी।